तर आता ह्या दुष्काळामुळे पूर्णपणे बंद. आमची विनंती एकच आहे, आता आम्हाला हेक्टरी आम्ही तसं निवेदन केलं. मोहन आणि आम्हाला पीक म्हणून दर्जा द्या, ज्याची 7/12 नोंद व्हावा, मग आम्हाला विमा भरता यावा. आणि दुसरी गोष्ट, जे नुकसान झालेले शेतकरी त्यांना पुन्हा शासनाकडून लाभ द्या. पिकामध्ये ह्याची नोंद नाही, ना फळबागामध्ये नाही, ना पिकामध्ये नाही, वनस्पतीमध्ये बी नाही. वनस्पतीमध्ये आपल्या देशामध्ये रेशीमची आणि बाकी सगळं आयात करतो, त्याच्यावर एवढा पैसा खर्च होतो. आणि ह्याला महसूल बी भाऊ, ह्याच्यातून नगदी क्रॉप आहे, हा महसूल बी मिळतो ना शासन. महसूल फार मोठा. ज्यावेळेस कच्चा मालातून रेशीमची साडी होती त्याला जीएसटी त्यांचा ठरलेला माल शेतकरी माल घेऊन जातो. थोडं मागे मध्ये बियाणं घ्यावं लागेल समजा, त्याच्यासाठी काही शासन करेल का समजा? मला ते पण आहे. आम्ही बियाणाचं पण बोलत होतो. बियाणाचा काळा बाजार चालू झाला. तुम्हाला आणमध्ये घ्यायला दुसरं, तुम्हाला बियाणं घेतलं ते बियाणं देईल, पण तुम्हाला दुसरं अजून घ्यावं लागणार. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अटी कृषी केंद्र लावतात. असं होणार नाही. सरकारने बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि जमिनीच्या वादातून एका तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने गाडण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते. काय सांगाल? महिला आणि मुली असुरक्षित राज्यात. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही. मुंबईसारख्या शहरात जिथं सरकार राहते, पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार राहते, त्या ठिकाणी सुद्धा कायदा सुव्यवस्था साबित नसेल तर पुण्याच्या ग्रामीण भागात काय अवस्था असेल? महाराष्ट्राच्या अनेक शहरात, अनेक ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असेल? श्रीमंत, गर्भश्रीमंत लोकांसाठीच ही लोकशाही आहे. आणि सामान्य माणूस त्यांच्या गाडीखाली दाबला गेला आणि त्याचा मृत्यू झाला तरी त्याची काळजी नाही. पण गर्भश्रीमंताच्या पोराला पिझ्झा बर्गर चारायचा, त्याला निबंध लिहायला लावायचं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन राज्यामध्ये दुष्काळाच्या बाबत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतचं लोकांना स्पष्ट सांगावं, ही भूमिका आमची आहे. पण मुख्यमंत्री सुट्टीवर चालले गेले आणि मंत्री विदेशात चालले गेले. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. बीड जिल्ह्यात आलेला आहात, काय त्याचं पाहिलं तुम्ही? नुकसान तर अतोनात झालेलं आहे, पण झोपे गेलेलं सरकार केव्हा जागं होईल ही चिंता माझ्या मनात, या सगळ्या दुःख पाहून शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं, त्याच्यामध्ये मला जाणवायला लागलेलं आहे. मी आत्ता मोसंबी शेतकऱ्यांच्या शेत्या पाहून आलो, त्या सगळ्या वाढल्यात. तुतीची शेती जिथं मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाचं काम या रुई काजळवाडीमध्ये केलं जाते, याच्यामध्ये सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे. पिण्याचा पाण्याचा घोळ मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे. आणि ही जी सगळी परिस्थिती भयावह आहे. जे काही शेतकऱ्यांनी मला इथं सांगितलं ती तर अजून भयावह आहे. याला शेतीचा दर्जा मिळालेला नाही. या पिकाला हे पीक 7/12 नोंद केलं जात नाही. आखरी शेतकऱ्यांनी याला ज्या पद्धतीनं एक उद्योगाच्या रूपाने आणि प्रामाणिक शेती करण्यासाठी त्यांनी हा जो प्रयत्न केला, ज्या गावात लोक हमालीला दुसरीकडे जायचे तिथं लोकांना, बाहेरच्या लोकांना रोजगार द्यायची व्यवस्था निर्माण केली, तर सरकारने याला प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि हे नगदी पीक आहे, अशा याच्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तर उलटं सरकारने यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ही खऱ्या अर्थानं एक प्रकारची शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं पाप भाजपप्रणीत सरकार महाराष्ट्रात करताना पाहतो आहे. आणि हे दुःख मोठं आहे, कारण की करोडो रुपयाचं पीक आज वाया जाते आहे. त्याचं शासनाचंही जे महसूल शासनाला यायचं तेही थांबणार आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे भयावह आहे. मी आज आता इथून दौऱ्यावरून गेल्यानंतर कमिशनरशी पण आम्ही विभागीय आयुक्ताशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. आणि जमलं तर मी
मुख्यमंत्र्यांनाही मगापासून फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे, पालकमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. हे नॉट रिचेबल येतात आहेत, कृषी मंत्री पण आहेत, नॉट रिचेबल येतात आहेत. इथले पालकमंत्री जे असतील त्यांनाही फोन लावतो आहे. मी संभाजीनगरच्याही पालकमंत्र्याला फोन लावतो, तेही नॉट रिचेबल. मुख्यमंत्री पण नॉट रिचेबल. आखरी इथं लोक तडफडून मरतात आहेत. त्यांच्या वेदनेवर साधा फुंकर पण टाकायला सरकार येत नसेल, ही भयानक परिस्थिती आहे. आणि ही गंभीर बाब आम्ही सरकारच्या प्रशासनाच्या लक्षात आणून देऊ. आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की तुमचं नुकसान झालेलं आहे, तुमच्या मनात चिंता आहे, पण असं पाऊल उचलू नका की आत्महत्येचं पाऊल कोणी उचलू नका. आत्महत्या हे पाप आहे, आपल्यालाच आपलं शास्त्र सांगतं, पण जीव गेला तर वापस येत नाही. पण हेच पुन्हा आपण हा माडरान उभा करू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहणार आहे. त्या पद्धतीची गॅरंटीसुद्धा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीजींनी पण दिलेली आहे. आणि पुन्हा शेतकऱ्यांना उभं करण्याचा एक संकल्प आम्ही करतो आहे. पण कोणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो. आमचं मत एक पालकमंत्र्याला फोन लावून बघा आता तुम्ही लाव. दुसरा प्रश्न घेतो फोन लावला. यालाच अनुसरून नाना तुम्ही असं म्हणाले की सरकार गंभीर नाही. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, कुठेतरी आकड्याची जुळवाजुळव करण्यामध्ये सरकार मग्न आहे का? बिहार असेल, महाराष्ट्र असेल, इथं भाजप पिछाडीवर आहे. त्यामुळे अमित शहा असतील, नड्डा असतील, यांची रात्री बैठक झाली आणि ते धास्तीमध्ये आहेत असं तुम्हाला वाटतं म्हणायचं? बघा, मूळ प्रश्न लोकशाहीमधला एवढाच आहे, सत्ता येते जाते. काँग्रेस पण गेले 60 वर्ष या देशाच्या सत्तेमध्ये होतं. हारणं जिंकणं चालत राहतं. पण ज्या विश्वासाने लोक सत्तेवर आपल्याला बसवतात त्या विश्वासाचं फलित करणं आणि लोकांच्या दुःखात धावून जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण आज आपण पाहतो आहे की सरकार पुन्हा कसं येईल आणि पुन्हा शेतकऱ्याला आत्महत्या करायला आम्ही अजून लावू असं सरकारचं मत असेल तर ही लोकशाही अशी व्यवस्था या देशाच्या शेतकऱ्यांना आणि गरीब माणसाला नको अशा भावना होतात. आज मतदानाचा टक्का कमी होण्यामध्ये जो काही आपण परिणाम पाहतोय त्याच्यातला लोकशाहीवर जनतेचा अविश्वास हाही त्या ठिकाणी होऊ शकतो. मतदानाचं प्रमाण कमी होणं हे सुद्धा जे आपल्याला जाणवतं त्याची कारणं ही पण राहू शकतात. आणि म्हणून मी स्वतः आता मुख्यमंत्र्याला ही भावना व्यक्त आपल्या समोर करतो आणि त्यांना फोन लावलेला आहे. बघू काय माईक खाली घ्या ना सगळे. आपण ज्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता उपलब्ध त्यांचा मोबाईल नंबर आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे 99300525 आणि 711 हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेचा. हे नॉट रिचेबल. कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे त्यांचा एक लावा. कृषी मंत्री बिन पालकमंत्री तेच आहे. आणि काय त्यांचा नंबर सांगा. हे काय या महाराष्ट्रामध्ये मंत्री कोणते खाते आहेत तेच कळायला कारण नाही. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याचाच एक नंबर ठेवतो. कारण त्याच्यामुळे 97 69 77 ते लागत नाही. हा एक 98 50 77 77 दुसरा लावू. हे लावून बघा आधी. तो लावा. खाली घ्या. द्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने स्विच ऑफ. दुसरा नंबर सांग. 95 52 95